नमस्कार मंडळी. तर आज ना मी तुम्हाला ही जी भाजी आहे ना ती बनवून दाखवणार आहे. आमच्याकडे नाशिकला ना ही भाजी मिळत नाही. मी इथे गोव्याला आले ना त्यानंतर मी ही भाजी बघितलेली आहे. याला लाल माठ म्हणतात. मला ॲक्च्युली अगोदर माहिती नव्हतं, आता माहिती झालेली आहे. तर आज आपण ना ही भाजी करणार आहोत. तुम्हाला कोणाकोणाला माहिती आहे ही भाजी आणि या भाजीला तुम्ही काय काय म्हणता, म्हणजे काय बोलता ते मला नक्की सांगा. हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते. मिळते का ते पण मला सांगा. चला तर मग आता कढई गरम झाल्याच्या नंतर आता आपण थोडंसं अगदी 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकून घेऊन मग त्यानंतर लसूण टाकलेलं आहे. लसूण व्यवस्थित लाल होऊ द्यायचा, छान परतून घ्यायचा अगोदर, आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा मी छोट्या साईजचा कांदा घेतलेला आहे, कारण ती भाजी जी आहे ना अगदी शिजून थोडीशी होते त्यामुळे. आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, हे जे आहे ना बारीक वाटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. आता ती जी पेस्ट आहे ना व्यवस्थित आपण परतून घेऊया. छान असं मस्त परतून घ्यायचं आणि त्यानंतर आता आपण भाजी टाकून घेऊ. ही भाजी ना शिजल्यानंतर अगदी थोडीशी होते, जास्त होत नाही, आणि चवीला पण एवढी मस्त लागते ना. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लगेच मीठ नाही टाकायचं आपण या भाजीमध्ये, कारण शिजल्यानंतर ती एकदम थोडीशी होते ना. त्यामुळे कधीही पालेभाज्यांमध्ये ना लगेच मीठ नाही टाकायचं, कारण त्या खारट होऊ शकतात. त्यामुळे नंतर मीठ टाकायचं आहे आपल्याला. थोडंसं चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. आता परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे हलवून घेऊया भाजी. आणि त्यानंतर थोडेसे अगदी जिरे टाकलेले आहेत मी. तुमच्या आवडीनुसार, म्हणजे आवडत असेल तर टाकलं तर चालेल, नाही टाकलं तरी चालेल, काय नाही, पण टेस्ट छान येते टाकल्यामुळे. आता गॅस बंद करून घेऊ. भाजी आता खाली उतरून घेऊया. ही भाजी कधीही लोखंडी कढईमध्ये तयार करायची. मेथीची असो, पालकची असो, कोणतीही सुकी भाजी जी आहे ना आपण छान मस्त ताव्यावर किंवा लोखंडाच्या कढईमध्ये परतून घ्यायची. एकदम भारी लागते आणि आयन पण भेटते आपल्याला. त्यामुळे आजची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. बाय.